नमस्कार. मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनच्या वारकरी दर्शनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि आत्ता जी परिस्थिती आहे प्रचलित, महाराष्ट्रातून बाहेर जे काही जाते, बाहेरून महाराष्ट्रात जे काही येत आहे, त्या संदर्भात मला काही गोष्टी आज मांडायच्या आहेत. ते मांडताना मला पहिल्यांदा सांगायला पाहिजे की वारकरी संप्रदायाची एकूण भूमिका काय. हे जर तुमच्या लक्षात आलं तर फुकटचे फुकट ट्रोलिंग करणाऱ्या लोकांना मर्यादा बसेल की मी कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बोलतोय, आणि माझ्यावर जरी टीका करायची झाली किंवा असहमती दाखवायची झाली तर ती कशी दाखवली पाहिजे, ते कॉन्क्रीट मुद्दा मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. तो असा आहे की वारकरी संप्रदायाच्या भूमिकेचं, सामाजिक भूमिकेचं स्थूलमानाने वर्णन करण्यासाठी मी 90च्या दशकामध्ये, म्हणजे 1990च्या दशकात, म्हणजे बहुतेक 95 सालच्या अगोदर एक शब्द रूढ केला होता, आणि तो म्हणजे सर्वजनवाद. नंतर त्याच्यासाठी आमचे मित्र कॉम्रेड विलास सोनवणे यांनी सकल जन शब्द वापरला. पण ठीक आहे, म्हणजे कुठलाही वापरला तरी माझी हरकत नाही. तर काय नेमका प्रकार आहे की समाजामध्ये एका बाजूला आपण बघतो की वेगवेगळ्या जाती आहेत, त्या जातींमध्ये संघर्ष आहे, आणि इतकंच नाही तर एकेका जातीमधल्या पोटजातींमध्येही संघर्ष आहे. हे आपल्याला माहिती आहे. त्या काळाप्रमाणे ठरते की केव्हा त्याच्यावरती पांघरून घालायचं आणि एक जात म्हणून पुढे यायचं, हे आपण इतिहासात बघतो. तर वारकरी संप्रदाय जो आहे ना, तो या संघर्षांच्या आणि या वादाच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणून अभिजन आणि बहुजन यांच्यामधल्या वादावरती मात करून पुढे जाणारा जो कुणी असेल भारतामध्ये, तर तो वारकरी संप्रदाय आहे. आता हे मी कशासाठी सांगितलं परत एकदा तुम्हाला आठवण करून देईन की आपण जर कदाचित माझा आळंदी ते सिलिकॉन व्हॅली वाया नेवासा या सिरीजमधला शेवटचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर तो दिल्लीमध्ये भरलेल्या 4थ्या समिटवरचा व्हिडिओ आहे. आणि त्या 4थ्या समिटमध्ये असं दिसतंय आपल्याला, किंबहुना त्याच्या अगोदरपासून जाहीरनामा सांगताना त्या 4थ्या समिटचा भारताच्या पंतप्रधानांनी सर्वजन अशा प्रकारचा शब्द प्रयोग केलेला होता. हे सगळ्यांच्यासाठी आहे असं त्यांनी सांगितलं. तर तशाच पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर आपल्याला असं दिसतं की ही भूमिका वारकरी संप्रदायाची आहे. आणि ही वारकरी संप्रदायाची भूमिका घेऊन जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे जे संघर्ष आहे हा आपल्याला आपण मिटवता आला पाहिजे. ही ती भूमिका आहे. म्हणजे आता ते कसं आहे, आता अभिजन कोणाला म्हणायचं, मग प्रामाण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सांगतो, सामाजिक मुद्दा त्याच्यामध्ये आपोआपच येतो की वैदिक धर्मामध्ये वेदांचा अधिकार त्रैवर्णिकांना आहे असं सुरुवातीला म्हटलं गेलं, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य तिघांना. आणि चौथा जो शूद्र आहे त्याला तो अधिकार नाही. चौथा शूद्र जो धनंजया, विधी लागू नाही जाया, हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आता त्याचबरोबर मुद्दा असा येतो की या 3 वर्णांच्या फक्त पुरुषांना अधिकार आहे आणि कुठल्याही स्त्रीला नाही. म्हणजे सगळ्या स्त्रिया त्याच्यापासून बाहेर ठेवल्या गेल्या. म्हणजे आपल्याला जर समीकरणात्मक मांडायचं झालं समजा स्टॅटिस्टिकली, तर काय चित्र दिसतं आपल्याला की सर्व वर्णांच्या स्त्रिया, लक्षात घ्या, सर्व वर्णांच्या स्त्रिया आणि अधिक सर्व शूद्र पुरुष यांना बाजूला ठेवलं गेलं. म्हणून तर स्त्री शूद्र असा एक समाज तयार झाला. मग उरलेले कोण? हे 3 वर्णांचे पुरुष होते, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. त्यांना तो अधिकार होता सुरुवातीला तरी. पुढे पुढे वैदिक धर्माचा अधिक संकोच झाला. हा आणखीन महत्वाचा मुद्दा आहे. आणि संकोचाचा परिणाम म्हणून काय झालं की हा अधिकार फक्त ब्राह्मणांपुरताच मर्यादित राहिला हळूहळू. आणि तो तरी का, त्याचेही काही कारण आहेत, त्या तपशिलात जायचं आहे आपल्याला. म्हणजे मग अल्टिमेटली चित्र काय उभं राहायचं आणि ते कशामुळं, असा एक समज आणखी निर्माण झाला की कलियुगामध्ये फक्त 2च वर्ण उरले. ते कोणते? एक म्हणजे ब्राह्मण, कलौ आद्यंतयोः स्थिती, आणि उरलेले जे वर्ण आहेत, म्हणजे उरलेले कोणते? 2. आता लक्षात घ्या, 2 म्हणजे क्षत्रिय आणि वैश्य राहिलेच नाहीत. म्हणजे अगोदरच्या काळात निदान त्रैवर्णिक पुरुषांना अधिकार होता, तो फक्त एका वर्णाच्या पुरुषांना राहिला, तो म्हणजे ब्राह्मण. आणि मग आपोआप क्षत्रिय आणि वैश्य शूद्रप्राय झाले. बसा शूद्रांना नाही अधिकार, तसं यांनाही नाही, असा म्हणणारा एक प्रवाह पुढे आपल्याला आलेला दिसतो. म्हणजे मग आता काय झाला मुद्दा, परत समीकरणाच्या याच्यातून जाऊन बघायचं म्हटलं तर की 1/3 स्त्रिया, एक द्वितीयांश स्त्रिया म्हणजे अर्धा हिस्सा, आणि शिवाय 3 वर्णातले पुरुष यांना हा अधिकार नाही, असा त्याचा अर्थ झाला. आता आपण दाखवाल की बघा वैदिक काळामध्ये कशी परिस्थिती होती, गार्गी आहे, मैत्री आहे, संस्कृतमध्येच बोलतात आणि त्यांना अधिकार. गोष्ट खरी आहे ना. मुद्दा पुढच्या काळात काय झाला माहिती का, पुढच्या काळामध्ये आणि ज्या काळावरती मात करण्याचा प्रयत्न व्यासांनी केला ते व्यासांच्या लक्षात आलं पहिल्यांदा. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी व्यासांना
अभिवंदन केलेले की तुमचे फार मोठे उपकार झाले. का झाले ते, की हे जे पहिल्यांदा 4 वर्णांना पैकी फक्त 3घांनाच अधिकार होता, लक्षात घ्या. तर तो ज्यांना नाही त्यांनी काय करायचं, म्हणजे शूद्रांनी काय करायचं, स्त्रियांनी काय करायचं इन पर्टिक्युलर, हा प्रश्न आला. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की म्हणून व्यासाचा हा थोरू विश्वा झाला उपकारू, जे श्रीकृष्णोक्ती आकारू ग्रंथाचा केला. आणि त्याच्यामुळे काय झालं की जे शब्दे न लभे, तो शब्दे जे न लभे ते घडूनिया अनुष्टुभे स्त्री शूद्रादी प्रतिभे सामावले. काय केलं व्यासांनी की शब्दाने जे मिळत नाही, आणि या ठिकाणी शब्द म्हणजे वेद, वेदाला शब्द आहे, नाव आहे, शब्द प्रामाण्य म्हणतो पण वेदांचं प्रामाण्य, जे ह्यांना मिळत नाही शब्द प्रमाणामुळे, कारण वेदांचा अधिकार नाही, ते काय केलं व्यासांनी, यांना म्हणजे स्त्री शूद्रादी प्रतिभे सामावले. म्हणजे भगवद्गीता जी लिहिली ती स्त्रिया आणि शूद्र यांच्यासाठी लिहिली, आणि म्हणून भगवद्गीतेची वर्गवारी करताना स्मृती सांगितलं. त्याचं हे एक कारण आहे, कारण तिचा अधिकार फक्त म्हणजे कोणासाठी, तर ती स्त्रिया आणि शूद्र वर्णासाठी, असा तो मुद्दा झाला. म्हणजे मग आता काय झालं की वारकरी संप्रदायात कोणासाठी हे सगळं कष्ट केले, यांच्यासाठी करायची गरज नाही, वेदप्रमाणे मानणाऱ्यांना त्यांचा स्वभाव आहे, त्यांना काय करायचं ते करू दे. मग राहिले कोण, तो वारकरी संप्रदायाने मुख्यत्वे स्त्रिया आणि शूद्र यांना उपदेश केला. पण पुढचा मुद्दा आता आला, आणि तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा सांगताना मला हे सांगायला पाहिजे की मग आता जो उरलेला मुख्य वर्ण होता ब्राह्मण वर्ण, त्याने काय करायचं, आणि व्यासानं तरी काय करावं लागलं, हा एक मुद्दा मला निसटला माझा. ते मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीच्या काळात जरी स्त्रियांना म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना काय करायला लागलं, व्यासांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे की भगवद्गीतेचा अर्थ स्त्रियांना दिला. आता पुढे असं दिसतंय की हळूहळू स्त्रियांना संस्कृत भाषा सुद्धा बोलता येईन अशी झाली. आता जो अधिकार काढला गेला की त्यांना बोलता येईन अशी झाली, काही कारणामुळे सामाजिक राजकीय ते माहीत नाही. त्यामुळे आपोआप मी तुम्हाला चित्र कसं प्रतिबिंबित झालं सांगतो की सुरुवातीच्या काळात वेदांमध्ये पुराणांमध्ये तुम्हाला दिसतं की स्त्रिया या स्त्री एक पात्र म्हणजे संस्कृत बोलतात. पण जेव्हा तुम्ही नाटकांच्याकडे येता तेव्हा तुम्हाला असं दिसतं की नाटकातली द्रौपदी, नाटकातली गांधारी, नाटकातली सीता प्राकृत बोलते आणि पुरुष संस्कृत बोलतात. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की त्या काळापर्यंत म्हणजे जरी भले व्यासांनी अधिकार देऊ केला भगवद्गीता लिहून, तरी भगवद्गीता तरी कळणार कशी, कारण संस्कृत येत नाही ना, म्हणून प्राकृत बोलावं लागतं. म्हणून प्राकृत बोलणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये शूद्र आले, त्याच्यामध्ये शूद्रप्राय झालेले ठरवलेले क्षत्रिय वैश्य आले, की जे कलियुगात फक्त 2च वर्ण आहेत म्हणणारी थिअरी आली. ज्याच्यावरती शिवाजी महाराजांनी मात केली. हा पुढचा नंतरचा मुद्दा केव्हा तरी येईल आपल्या विचारामध्ये. मग त्या वर्णांना व्यासांनी जरी अधिकार दिला असला तरी तो अधिकार उपभोगण्याची, अंमलबजावणी करण्याची पात्रता त्यांच्यात नाही, कारण त्यांना संस्कृत येत नाही. म्हणून मराठीमध्ये ते गीतार्थ आणण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरांना करावा लागला. ही ती मीमांसा आहे. मग वारकरी संप्रदाय हा कोणासाठी आहे, त्याच्यात कोण कोण मुख्य आहेत, स्त्रिया, शूद्र, आणि तिसरा मुद्दा फार महत्वाचा आहे, डिकास्ट झालेले, ब्राह्मण्याचा त्याग केलेले ब्राह्मण. समजून घ्या मुद्दा. ज्ञानेश्वर डिकास्ट झालेले ब्राह्मण आहेत, त्यांच्यामध्ये ब्राह्मण्याचा अहंकार नाही, इतरांना ते क्षुद्र लेखत नाहीत आपल्यापेक्षा. एकनाथ महाराज ब्राह्मण आहेत, ब्राह्मणने सोडलेले आहे, ब्राह्मणत्वाचा अहंकार नाही, आणि म्हणून समकालीन अहंकारी ब्राह्मणांच्यावर टीका करतात. निळोबार आहे नंतरच्या काळातले डिकास्ट झालेले ब्राह्मण. आता बहिणाबाई स्त्रीच असल्यामुळे त्यांचं वेगळं नाव इथे घेण्याची गरज नाही, कारण त्यांना तो अधिकार नव्हता, तो तुकोबांनी त्यांना प्राप्त करून दिला. तर हे कारण आहे वारकरी संप्रदायाचं कंपोजिशन. मी तुम्हाला सांगतो आणि परत एकदा सांगतो की स्त्रिया, वैश्य आणि डिकास्ट झालेले ब्राह्मण, स्त्रिया शूद्र, माझ्याकडून चुकून परत वैश्य शब्द आला, स्त्रिया शूद्र आणि डिकास्ट झालेले ब्राह्मण, आणि ज्या शूद्रांमध्ये शूद्रप्राय झालेले क्षत्रिय आणि वैश्य कलियुगामध्ये त्यांचाही समावेश आपल्याला करावा लागतो. हा मुद्दा मला प्रकर्षाने सांगायचा आहे. आज जे लोक गैरसमजातून टीका करतात वारकरी संप्रदायावरती आणि ते सगळ्या ब्राह्मणांच्यावरती शस्त्र धरतात, ती अत्यंत चूक आहे. आणि हे राजाराम शास्त्री भागवतांनी सांगितलेले, ठासून सांगितलेले आहे, लक्षात घ्या. तर हा अन्याय करणं आपण
थांबवलं पाहिजे. हे मला हे सगळे जे कोणी ट्रोल महर्षी आहेत त्यांना सांगायला पाहिजे की इथे जातीयवाद चालत नाही. हा इथे अभिजन आणि बहुजन यांच्या मधल्या या द्वंद्वावरती त्यांनी मात केलेली आहे. असे ते द्वंद्वातीत झालेले लोक आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. ही द्वंद्वातीतता हे फार महत्वाचं आहे. इथं हे मार्क्सचं डायलेक्टिक्स घ्या आणि तुम्ही समजून घ्या हा मुद्दा. मी आता आणखीन जाणार नाही. तर हे असं असताना सुद्धा की जिथे असं नाही असण्याची शक्यता कमी आहे त्या गोष्टी परत वारकरी संप्रदायात आणायच्या पुढच्या किंवा मागच्या दारानं, हे योग्य नाही. आणि त्याच्यासाठी परत शिवाजी महाराजांचा आणि रामदासांचा उपयोग करून घ्यायचा, हेही योग्य नाही. हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे रामदासांच्या ठिकाणी रामदासी संप्रदाय, त्या संप्रदायाच्या ठिकाणी ते बाजूला ठेवून काय करायला लागले लोक, तिथे सुद्धा अशा पद्धतीने समन्वय करणारे लोक भेटतात. हे मी तुम्हाला सांगितलं की अगोदरच्या काळात या दोन संप्रदायामध्ये संघर्ष नाही. नंतरच्या काळात सुद्धा वासुदेवासारखे लोक पुढे येतात, हे आहे त्याच्यामध्ये. पण बाय अँड लार्ज पाहिलं तर नंतरच्या काळात 19व्या शतकात जे विद्वान लोक घुसले रामदासी संप्रदायामधले, आणि त्यांचा धोका रामदासी संप्रदायाच्या लोकांना सुद्धा कळला नाही. राजवाड्यांच्या सारखे, भाव्यांच्या सारखे आणखीन त्या काळातले जे काही लोक होते त्यांच्यामुळे ही दरी पडली, ही मी तुम्हाला सांगतो. आता ती दरी वेगळ्या पद्धतीने वाढवण्याचं काम काही लोक करतायत. म्हणजे मी तुम्हाला म्हणाल होतं की मला सुरुवातीच्या काळामध्ये एक सहजगत्या घडलेली गोष्ट वाटली की आता आपण थांबू शकतो, झाला हा मुद्दा तयार. पण नंतर जसजसं मी त्याचा पाठपुरावा केला तसतसं माझ्या लक्षामध्ये काही काही गोष्टी आल्या की अरे हे सोपं प्रकरण नाहीये, हे तेवढं इनोसंट नाहीये दिसतं तेवढं. आणि मग आता त्याच्यामध्ये आपोआप कोणाची नावं आली, ते बागेश्वर निमित्त झाले ना. पण मग आता बागेश्वरांच्या बरोबर असणारे कुणी जे काही लोक होते आपल्याकडचे धर्मक्षेत्रातले, म्हणजे धार्मिक काही स्टेटस गुरुत्व ज्यांचं मान्य आहे समाजाला, त्याच्यामध्ये गिरींचा समावेश झाला. आणि मग आता माझ्या लक्षात एक गोष्ट आणखी येते, बागेश्वरांच्या बाजूला ठेवू आपण, की त्यांनी समर्थ संप्रदायातली काही तत्व ही वारकरी संप्रदायामध्ये आणण्याचा समन्वयाच्या नावाने प्रयत्न सुरू केला. आता त्यांची जी मांडणी आहे ती काय आहे नेमकी, ती दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांचं महत्व सांगता सांगता त्याच्यामध्ये समर्थांचा इलिमेंट जिथे नाही तिथे घालण्याचा प्रयत्न करतात. जिथे आहे तिथे आहे ते मी नाकारणार नाही, हे मी तुम्हाला परत सांगतो. जिथे आहे तिथे मी ते मान्य करणार आहे. आणि आता त्या परत तपशिलात मी जाणार नाही, मला हा मुद्दा पहिल्यांदा तुमच्या पुढे पूर्णपणे नीट मांडायचा आहे. मग हे तुम्हाला कुठे दिसतं उदाहरणार्थ चित्र कसं आणतात ते पहा. त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कथा, आता हा एक वेगळा प्रयोग त्यांनी सुरू केला बरं का, की कथा सांगायची शिवाजी महाराजांची. चांगली गोष्ट आहे, ज्याचा त्याला स्वातंत्र्य आहे की पूर्वीचे लोक पोवाड्यातून सांगायचे. मधल्या काळात आपण पाहिलं ना की एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी एक वक्तेच तयार केले शिवाजी महाराजांच्यावरती व्याख्यानं देणारे, आणि त्यांनी शिवाजी महाराजांना जणू काही ते ब्राह्मणांच्या विरोधामध्ये आहेत असंही दाखवायचा प्रयत्न केला. मग त्याच्यातनं एक वेगळा धर्मही निघाला, ही सांगतो तुम्हाला मी. या सगळ्या गोष्टी घडत राहिल्या, म्हणजे त्याही गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये, लक्षात घ्या. तसा आता यांनी फॉर्म कुठला आणला नवीन एक प्रकारचा की कथा, अशा प्रकारची शिवकथा. म्हणजे बाबासाहेब पुरंदरांचा एक वेगळा भाग होता, तोही यांचा नाही. यांनी सरळ सरळ त्याला पारमार्थिक धार्मिक रूप देऊन जसं आपण भागवत सांगतो, पुराण सांगतो, तशा पद्धतीने ते सांगायला सुरुवात केली. मग त्याच्याबरोबर वाद्यवृंद असतो, प्रसंगी काही पात्र पण येतात ते वेश धारण करून, असा एक तो भव्य कार्यक्रम होतो त्या कथेचा. आणि तो आपोआप पॉप्युलर होतो ना, त्याच्यात सगळे एलिमेंट्स येतात. लोकांना करमणूक लागते नाही तरी. वारकरी संप्रदायात सुद्धा विनोदाचार्य घुसले आणि त्यांनी करमणूक करून सोडली, हा एक वेगळा मुद्दा आहे. तर हा प्रघात त्यांनी सुरू केला महाराष्ट्रामध्ये. आता याचं काय होतं माहिती का, की मी काही त्यातले व्हिडिओ पाहिले महाराष्ट्रामधले, तर तिथे यजमान असतात त्याचे. आता आपण जेव्हा वारकरी संप्रदायाचं कीर्तन बघतो, प्रवचन बघतो, तेव्हा असे यजमान वगैरे कुणी आयडेंटिफाय करत नाही. म्हणजे ते परत कर्मकांड झालं. त्या यजमानांचा सत्कार होतो, मग ते यजमान यांचा सत्कार करतात वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे ते कर्मकांड झालं ना एक प्रकारचं. पण ठीक आहे, म्हणजे ते आपण सोडून दिलं. हा फॉर्म महत्वाचा नाही, तिथे काय सांगितलं जातं हे महत्वाचं आहे. आता मी जेव्हा तिकडे हरिद्वारला ते पतंजलीचं काहीतरी आहे की नाही,
तर तिथे यांची झालेली शिवकथा ऐकली. आता त्या शिवकथेमध्ये हे मला सांगायला पाहिजे, हे गंभीरपणे मी सांगतो तुम्हाला. काय काय चित्र दिसलं मला? चित्र असं दिसलं की त्यांनी त्याच दरम्यान एक 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 त्याच्या आधी नजीक मला नेमकं माहित नाही, एक पोथी तयार केलेली आहे. आणि ती पोथी म्हाळसाकांत पाटील यांनी शिवप्रताप या नावाची ओळीबद्ध वगैरे वगैरे ती त्यांच्याकडची पोथी आहे, ती यांनीच प्रकाशित केली. आता मला ती पोथी वाचायला मिळालेली नाही, त्यामुळे मी पोथीबद्दल काही म्हणत नाही. पण मुद्दा तोच आला ना माझा, म्हणजे ही पोथी करण्याचं काम सुरू झालं. म्हणजे ते कर्मकांडात जाणं सोपं होतं ना पोथी असल्यानंतर, हा मुद्दा एक. पण तिथे ज्या वेळेला त्या याच्यात त्यांनी ते सगळं मांडलं, शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांचं कार्य वगैरे वगैरे वगैरे, त्या आश्रमामध्ये पतंजली नावाने जो चालतो त्याच्यामध्ये एक अत्यंत गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की जिथे काहीही वाव नाही ऐतिहासिक दृष्टिकोनातून, तिथे ते समर्थांना आणतात. म्हणजे कुठं? दोन गोष्टी तुम्हाला सांगतो मी. पहिली गोष्ट अशी आहे, कुठे आणलं बघा, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले, औरंगजेबाच्या भेटीला गेले. तिथे काय प्रकार झाला हे सगळ्यांना माहिती असतं. मग औरंगजेबांनी त्यांना तिथे नजरकैदेत ठेवलं. आता नजरकैदेत ठेवलं, मग पुढे काय झालं, कसे सुटले व आग्र्याहून सुटका वगैरे, तो वेगळा मुद्दा आहे. तो माझ्या आजच्या याचा विषय नाही, त्याची गरज पण नाही. ही गोष्ट अर्थात महाराष्ट्रामध्ये समजली, सगळ्यांना समजली. मुख्य म्हणजे जिजामातोश्रींना समजली. मग त्यावेळेला जिजामातोश्री खूप चिंतित झाल्या, व्यथित झाल्या, अस्वस्थ झाल्या. आणि ते साहजिकच आहे ना. तर त्यांचं सांत्वन करायला, त्यांना धीर द्यायला, त्यांना परमार्थ सांगायला समर्थ रामदास आले तिथे. आणि ते काय म्हणाले, त्यांनी विवेक सांगितला. तर माझ्या समजुतीने ह्याला कुठेही 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 आधार नाही. रामदासी संप्रदायात सुद्धा नाही. म्हणजे रामदासी संप्रदायातल्या लोकांनी गुरुनिष्ठेच्या बाबडेपणापोटी ज्या मीच तयार केल्या, त्याच्यात देखील ही नाहीये मीच. ही कशी काय येते इथं? मला प्रश्न पडला नाही, हे कशासाठी, हे कशासाठी, याची गरज काय? आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं जातीय वातावरण निर्माण झालेलं आहे गेले 100-125 वर्ष, ते अशाने निवळेल का वाढेल? आमच्यासारखे लोक ते निवळायचा प्रयत्न करतायत. आम्ही सर्वजनवादी आहोत, वारकरी संप्रदाय इन पर्टिक्युलर. असं असताना कुणी त्याला इकडे खेचतंय, कुणी त्याला तिकडे खेचतंय. कुणी म्हणतात इकडचे हे लोक घुसखोर आहेत, कुणी म्हणतात हे लोक घुसखोर आहेत. अरे प्रकार काय चाललाय हा? ही एका मोठ्या संप्रदायाची, त्याचप्रमाणे एका मोठ्या महापुरुषाचं हे विडंबन आहे. पण हे सोडा, पुढे ठीक आहे, हे मी तुम्हाला बरं. आता ते सांगताना कसं सांगतात माहितीये का? आता एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, ते सगळी सांगताना कथा त्यांनी पहिल्यांदा शिवभारताचा आधार घेतला. आता शिवभारत हे एक अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. कवी परमानंद हे त्या काळात शिवाजी महाराजांच्या समकालीन होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र संस्कृतमध्ये लिहायला सुरुवात केली, महाभारताच्या मॉडेलवरती. खरं तर महत्वाचं चरित्र आहे, अस्सल चरित्र, म्हणजे महाराजांच्या देखत आणि ते सगळं महाराजांच्या पुढे पेश करून सुद्धा, म्हणजे दाखवून. त्यामुळे ते ऑथेंटिक मानायला काही हरकत नाही, आम्ही ऑथेंटिकच मानतो ते. आता हे 32 अध्यायात ते संपता पुढचं त्यांनी नाही देऊ शकले ते परमानंद. पुढे त्याच्या मुलांनी नातवाने कुणीतरी त्याने एक अनुपुराण लिहायचा प्रयत्न केला त्यालाच धरून, पण त्याच्याबद्दल लोकांचे आक्षेप आहेत. तुम्ही जरा शेजवलकर वगैरे लोक पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी मेंद्रे सुद्धा पहा. आता होते काय माहिती का, की त्यांनी ते याचं महत्व सांगितलं. कशाचं? आपल्या त्या शिवभारताचं. ते शिवभारत त्यांच्या समोर असतं स्वामीजींच्या, आणि संस्कृतमधले श्लोक उद्धृत करतात, फाईन. पण पुढे जेव्हा आता हा मुद्दा आला आग्र्याहून सुटकेचा, जिजामातोश्रींकडे ते समर्थ जातात, तिथे त्यांना काही सांगतात, तेव्हा ते श्लोक काहीतरी सांगतात त्यांच्या त्या, किंवा अनेक वेळा सांगतात की जे श्लोक इथे नाही आहेत ते नंतरचे प्रसंग आहेत ना. शिवभारत कुठे थांबतं? अफजल खानाचा वध झाला आणि ते कोकणात जाऊन तिथले काही त्यांनी ते प्रांत शृंगारपूर वगैरे घेतले आणि तिथे ते थांबतं. मग त्याच्या पुढचे श्लोक कुठे आहेत? त्यांनी जे म्हटले तिथे काही, ते मला तर काही, म्हणजे मला माहित नाहीत, म्हणजे माझं कदाचित वाचन कमी असेल, कुठनं घेतले ते त्यांनी सांगायला काही हरकत नाही.
असतीलही कुठले तरी, पण शिवभारतामधले नाहीत. मग आता हे ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने जिजामातोश्रींनी सांत्वन वगैरे, जिजामातोश्रींचं सांत्वन, धीर देणं हे काम समर्थांनी केलं, आणि तिथे कुठला तरी एक श्लोक म्हटला आणि परत जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली, की जणू काही ती जिजामातोश्रींच्या आसपासच्या लोकांनीच ती गर्जना केली असा एक आभास त्याच्यातून निर्माण होतो. कथाकथन आहे हे मला व्यक्तिशः योग्य वाटत नाही. हा झाला एक मुद्दा. झालं. आता पुढचा भाग काय आहे माहिती आहे. शिवाजी महाराज क्लुप्तीनं त्या आग्र्याहून बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर ते वेगवेगळ्या, आता त्याच्याबद्दल लोकांच्या मनात अजूनही निश्चिती नाही की महाराज नेमके कसे कुठल्या मार्गानं औरंगजेबाला चकवा देत 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 स्वराज्यात पोहोचले माहित नाही, पण पोहोचले खरे. आता त्याच्यावरती यांचं काय म्हणणं आहे की त्या सगळ्या मार्गामध्ये समर्थांनी उभे केलेले अनेक मठ होते आणि त्या मठातून सगळं चालायचं आणि तिथून ते महाराज वगैरे वगैरे आश्रय घेत असं इकडं तिकडून आले. याला काय आधार आहे? एक लक्षात घ्या, मी तुम्हाला परत सांगेन की समर्थ सांप्रदायिकांनी जर कुठली चूक केली असेल तर समर्थांचं महत्व, समर्थांचं मोठेपण हे सगळं जणू काही ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या गुरुत्वावरती अवलंबून आहे. जणू काही ते गुरुत्व गेलं तर समर्थ राहतच नाही असं नाहीये हो. ज्या गोष्टीला पुरावा नाही तशा गोष्टी पुढे आणायच्या, त्याच्यात दंतकथा निर्माण करण्याच्या काय काय केले असतील दंतकथा, बापरे तुम्ही कल्पना नाही करू शकणार. तर ह्या आधुनिक काळातल्या दंतकथा सुरू निर्माण करण्याचं, आणि यांना काय निष्पन्न होणार आहे मला सांगा. यांनी जर ना शिवाजी महाराजांचं चरित्र नीट समजतं, ना समर्थ रामदास मोठे होत, उलट त्या सगळ्या प्रकाराबद्दल लोकांच्या मनात एक शंका निर्माण होते. म्हणून मला अगदी यांनी सांगावं असं वाटतं की हे जे काही चाललेलं आहे ते योग्य चाललेलं नाही. आणि आणखीन एक त्याचा जाताना मुद्दा सांगतो की दरम्यानच्या काळात इथे त्यांनी 1-2 वर्षापूर्वी असेल कदाचित, एका सद्गृहस्थांनी म्हणजे त्यांच्याच परिवारातल्या परिसरातले आहेत ते, त्यांचं नाव म्हाळसाकांत पाटील, यांनी एक 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 काय म्हणूयात त्याला ओळीबद्ध चरित्र लिहिलं शिवाजी महाराजांचं. ते यांच्या हाती पडलं स्वामीजींच्या, आणि स्वामीजींनी ते स्वतःहून प्रसिद्ध केलं आणि ते सांगतात की याचं पारायण करा. आता मुद्दा तिथे जायला परत की हे जे युग आहे ते नव्याने लिहिलेल्या पोथ्यांचं पारायण करण्याचं नाही. आपल्याकडे पुरेशा आहेत पोथ्या जुन्या, ते चांगल्या आहेत, ते पवित्र आहेत, त्यांना मानणारे लोक आहेत. आता तुम्ही एखादी पोथी प्रोजेक्ट करताय नवीन आणि तिचा जणू काही अशा पद्धतीने, म्हणजे तुम्ही कथा सांगताय पुराणांच्या धर्तीवरती, कुणीतरी त्या ओळीबद्ध ग्रंथाचं पारायण करतंय, हे चाललंय काय आणि कशासाठी? हा माझा परत मुद्दा आहे. कशासाठी हा माझा परत मुद्दा आहे, आणि तो मुद्दा गंभीरपणे घेण्याचा आहे. मी परत सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा रामदासांचा संबंध होता, त्यांच्या भेटी झालेल्या होत्या, पण त्याच्यात 2 मुद्दे आहेत. त्यानंतर त्या आहेत, अगोदरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांना सुद्धा समर्थांची माहिती नव्हती. त्यांनी चौकशी केली की कोण समर्थ, कुठे असतात, काय करतात. ज्यावेळेला समर्थांचे शिष्य त्यांना भेटायला गेले, मग त्यांनीच एकमेकांना दिलेली पत्र आहेत ना, दिवाकर गोसावी, केशव गोसावी, सगळे पहा, आणि ते श्री संप्रदायाच्या साहित्यात कागदपत्रातच प्रकाशित झालेले आहेत ते. मग त्याच्यावरती यांच्या मखलाशा काय असतात की कुणी पण जाईल शिवाजी महाराजांकडे आणि सांगेल की मी समर्थांच्याकडून आलेलो आहे, द्या मला पैसे. शिवाजी महाराज काय एवढे भाबडे आहेत का? ती चौकशीच करणार नीट की खरंच तो ऑथेंटिक आहे का? आता ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला तुमचा मुद्दा वाचवायचाच म्हटलं तर तुम्ही काही म्हणू शकता. तर अशा पद्धतीची ती गोष्ट आहे. नंतर इव्हन जेव्हा सज्जनगडावर किंवा तत्सम परळीत बिरळीत जेव्हा समर्थ गेले पहिल्यांदा 72च्या दरम्यानची गोष्ट आहे ती, तेव्हा सुद्धा महाराजांनी पत्र दिलं त्या तिथल्या हवालदाराला की ते समर्थ येत आहेत, त्यांना येऊ द्यावं, राहू द्यावं, हवे तेवढे दिवस. मग ते मानतात त्या काळामध्ये, तो नंतरचा काळ आहे. आणि ते जे गुरुत्व आहे ना, मी तुम्हाला सांगतो ना की आशीर्वाद दिला, काही मंत्र दिला असेल माहित नाही आपल्याला, पण ते राजकीय गुरुत्व नाही. म्हणजे अगदी अगोदरच्या काळातले दंतकथा निर्माण करणारे बखरकार सुद्धा हनुमान स्वामी पर्यंत, म्हणजे 1818च्या दरम्यान पर्यंत
हे जेव्हा सांगतात की शिवाजी महाराजांना हे त्यांच्यामुळे शक्य झालं, तेव्हा त्यांनी काहीतरी क्लुप्ती सांगितली, एक राजकीय डाव सांगितला, असं त्यांना म्हणायचं नसतं. अहो, त्यांनी आशीर्वाद दिला, आपली पुंडाई महाराजांच्या मागे उभी केली, हे त्यांना म्हणायचं असतं. हे राजकीय धंदे नंतरच्या लोकांनी केले आणि त्यामुळे समर्थांची बदनामी व्हायला लागले. हो, पण त्याचंही दुःख होतं. आमच्यासारखी माणसं जेव्हा हे सांगतात की हे बघा समर्थांचं हे म्हणणं आहे, त्यांची या बाबतीत मदत झाली आहे. काही लोकांना का होईना की ज्यांना त्यांचा उपदेश होता, त्यांच्या ऐकणाऱ्यातले होते, त्यांना त्यांनी सांगितलं ना समर्थ शिवाजी महाराजांचं महत्व, ते कसं आपण नाकारू शकतो. आणि मी अजून सांगतो की शिवाजी महाराजांच्या बद्दल रामदासांनी जे ओव्या लिहिलेल्या आहेत ना, त्याच्यापेक्षा अधिक चांगलं शिवाजी महाराजांबद्दल कुणी लिहिलेलं नाही. अशी अवस्था असताना ह्या नको असलेल्या गोष्टी तुम्ही ते अलंकार म्हणून तुम्ही घालू जाताय, पण ते अलंकार राहत नाहीत, ते त्रास होतो, ते ओझं होतं त्यांना, हे समजून घेतलं पाहिजे. तर मग हे या मंडळींनी उद्योग केला की ते आहेत ना. आणि मी तुम्हाला सांगतो ना, लांब कशाला, छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे हे तर स्वच्छ अनुग्रहितच होते शिवाजी महाराजांचे, लक्षात घ्या. माफ करा, रामदास स्वामींचे. केवढे आश्रय दिला त्यांनी तिथे तंदावरच्या परिसरामध्ये, तमिळनाडूत रामदासी मठांना. आज सुद्धा महाराष्ट्रातल्या मठांचे जेवढे वैभव नाहीत तेवढे तमिळनाडूचे आहेत, आणि तिथे त्या लोकांनी साहित्याची सेवा केलेली आहे. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण आता मी काय मुद्दा सांगितला की हे पारमार्थिक गुरु आहेत, व्यावहारिक गुरु नाही आहेत. व्यावहारिक गोष्टी त्यांच्या ते करतात. म्हणजे साधा मुद्दा आहे, ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना सांगितलं की बाबा शहाजी महाराजांचे आपण दोघेही पुत्र आहोत, तर माझ्या वाट्याची जी जागीर आहे वडिलांकडनं येऊ शकणारी पैतृक, ती मला तुम्ही दिली पाहिजे. त्यावेळेला व्यंकोजी नाही म्हणाले. मग शिवाजी महाराजांना जाऊन काहीतरी युद्धबिद्ध करावं लागलं, पाठलाग करावा लागला. नंतर त्यांनी तो त्यांच्या पद्धतीने सामंजस्याने मुद्दा मिटवला वगैरे वगैरे, तो भाग वेगळा आहे. पण या सगळ्या प्रकरणात समर्थ आहेत का सांगायला व्यंकोजीला? यार ते राजे म्हणतात शिवाजी महाराज ते बरोबर आहे, त्यांचा हक्क आहे, तू देऊन टाक त्यांना. नाही सांगितलं, सांगितलं असतं तरी ऐकलं नसतं. लक्षात घ्या, हे हितसंबंध वेगळे आहेत. लौकिक व्यावहारिक राजकीय हितसंबंध वेगळे आहेत, पारमार्थिक वेगळे आहेत. रामदास स्वामींनी त्यांना पारमार्थिक काही सांगितलं असेल ते मी नाकारणार नाही, पण त्याच्या बाहेर जाऊन हे अशा गोष्टी करायच्या आणि आधुनिक काळात नवीन मिथकं तयार करायची ही होऊ नयेत. कारण त्याच्यामुळे समाजामधली दुही दरी वाढते, मी सांगितलं त्याप्रमाणे. आणि आता बागेश्वर बाबाला काय त्याची हे आहे सांगा तुम्ही? आता बागेश्वर बाबा सारख्या समोर हे जर सांगतायत या गोष्टी इथल्या पेच्यात तिथल्या त्याच्यात स्वामीजी, तर त्याच्यात आणखीन आपलं पदार्थ काहीतरी माल मसाला घालून सांगणार ना. म्हणून मी परत एकदा सांगेन की हे असं होता कामा नये, आपण शांतपणे राहिलं पाहिजे. आता मी तुम्हाला आणखीन एक शेवटचा धोका सांगतो आणि थांबतो. कसं झालेलं आहे की उदाहरणार्थ गोविंदगिरीजी महाराजांनी राम मंदिर निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते त्याचे खजिनदार वगैरे होते आणि साहजिकपणे पंतप्रधानांचे त्यांचे जवळून संबंध आले आणि त्यांच्याबद्दल आदर आहे अनेकांना. पंतप्रधानांना नाही असणार तो इतका की त्यांच्याकडनं त्यांनी काय म्हणतात त्याला, कशा पद्धतीने ती रामदासाची मूर्ती बसवताना विधी केले पाहिजेत, काय पथ्य पाळली पाहिजेत ते त्यांच्याकडून समजून घेतलं, तसं केलं. परत आणखीन ते उपवास वगैरे जो धरला होता तो सोडला, हे झालं. आता हे परत समर्थ आणि शिवाजी महाराज सांगायला लागले की हे शिष्य ते गुरु. मी तुम्हाला सांगतो, हे जर काही दिवस सुरू राहिलं तर काही दिवसांनी अशी एक प्रतिमा निर्माण होईल की जसे रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु, तसे गोविंद स्वामी हे मोदी साहेबांचे गुरु. हे मोदींच्या पाठीराख्यांना सांगतोय मी, समजून घ्या यातला धोका काय येतो. या गोष्टी कर्णोपकरणी होतात, कुणी लिहायला लागत नाही. ही आधुनिक मिथ मेकिंगची फॅक्टरी जणू काही ती थांबली पाहिजे असं मला म्हणावंसं वाटतं. धन्यवाद.